तर सगळ्या गोट्यातली कामं झाली तुम्ही बघू शकता. हे आपण नवीन म्हैस आणली होती, हे आणून एक 10-15 दिवस झाले. मुर्रा मुर्रा म्हैस आहे, दूध वगैरे चांगले ते योग्य आहे. त्याची तब्येत त्यांनी तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. तब्येतीला काय असं हे नाही की बाबा खराब आहे. पैसे मोजले तसे बाबा, पैसे पण मोजले तसेच. तर मित्रांनो तुम्ही बघितला चाल, सकाळी तुम्हाला मी एक व्हिडिओ करून दाखवलो सकाळच्या. तर मित्रांनो तुम्ही बघितला चाल सकाळी. तर मित्रांनो तुम्ही बघितला चाल किंवा सकाळी मी लवकर उठतो, 4:30 वाजता आहे. जनावरला सगळे चारा वगैरे टाकणे, त्यांना चंदी टाकणे, कोटा वगैरे स्वच्छ झाडून ते काढून शेण वगैरे गोळा करून ठेवणे, हे आपलं रेग्युलर डेली रुटीन असतं. त्याच्यामुळे सकाळी व्हिडिओ बनवायचं कसं राहतंय, सकाळी अंतरामध्ये व्हिडिओ बनवायला. आज तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आज मी व्हिडिओ बनवला. लय अंधार राहते आणि व्यवस्थित व्हिडिओ नाही बनत. त्याच्यामुळं मी सकाळीच एक 6:30-7 वाजता व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला वाटत असेल की बा ह्यानं चारा वगैरे टाकताना व्हिडिओ नाही बनवत, शेण काढताना व्हिडिओ नाही बनवत. उशीर अंधारामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, आता ते मी काय करायला लावू काय नाही ते. तर अशा प्रकारे आपल्या चंद्रीला बघा तुम्ही, चारा वगैरे खाऊन एकदम बसले. चिंकी चिंकी नाव व्हायचं बघा तुम्ही हिला. मग मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गोट्यातील नियोजन आम्ही आखले. आणि 5 वासरं, 5 एक गाय आणि एक 5 म्हशी, अशी 6 जनावर आणि 6 वासरं आपल्या गोठ्यामध्ये आहेत. तर असं काही नाही की बाबा, आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे मित्रांनो शून्यातूनच होते. सडनली 100वी पायरी चढावं असं होत नाही कोणालाच. आणि हे आपली पहिली शून्यातून पायरी चढायला तर तुमच्या सर्वांची मला सपोर्टची गरज आहे. तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करावं. आणि मला माहिती आहे तुम्ही करसाल सपोर्ट. असं नाही की स्किप करून व्हिडिओ वरी ढकलणार, स्किप करून व्हिडिओ वरी ढकलणार आणि मला विसरून जाताल, अशी माझी अपेक्षा नाही. तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करसाल अशी माझी अपेक्षा आहे. आणि बघा हे आपले गोट्यातील गाई म्हशी आणि इकडे सगळे वासरं. राव जायचीत घरला. आज एवढा उशीर झाला की नाही घरला जायला, काय सांगायचं तुम्हाला. आपण हो का सगळं रेडी करून ठेवलं इथं, गाडीला कॅन्ड वगैरे सगळे बांधून निघायचे लवकर घरला. घरला गेलं म्हणलं की आणखी तुम्हाला एक खास सिक्रेट गोष्ट मी सांगायने. आपल्या गावात दुकान आहे आणि दुकान जेव्हा आपले 1000 सबस्क्राईब यूट्यूबवरती कंप्लीट होईल तेव्हाच मी तुम्हाला तिथं पब्लिकमध्ये नेऊन व्हिडिओ करून दाखवणार आपलं दुकान कुठं आहे. आणि रेग्युलर मी पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवणार. तर लवकरात लवकर होईल तेवढं सबस्क्राईब करा. गोटा बी बंद केलो, कॅन्ड 8 किलो सगळ्या गाडीला.